नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी अजिंक्य, तुम्ही आता ओळखत असालच मला. आय होप सो. स्वागत करतो तुमचं माझ्या आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मिस्टर मानेंचा सफरनामा. तरी सुरू करतो आहे माझा डेली ब्लॉग. म्हणजे सध्या तरी चाललो आहे मी ऑफिसला. राईट टू ऑफिस. चांगला टॅग आहे. डेलीच्या धगधगीमधून जे हेक्टिक लाईफ आहे डेलीची मुंबईवाल्यांची, ती मी कवर करतो आहे माझ्या माध्यमातून. त्या ट्रॅफिकमधून कसं जातो आणि कसं काय चालला आहे प्रवास, तो थोडा शेअर करण्याचा प्रयत्न करेन मी. हा झाला पहिला टप्पा. सिग्नलसाठी मला एवढं. आपल्या व्हिडिओमध्ये जे आपण गाडीचा टॉपिक मांडला की RTOने काही पर्सेंटेज वाढवलेत फिटनेस टेस्टचे, त्यात माझा व्हॉईस क्लिअर आला असावा. मला एड करताना काय वाटलं नाही की हां ठीक आहे. पहिला जो ब्लॉग होता त्याच्यात जो आवाज होता बस सगळा हवेचा वगैरे, त्याच्या पद्धतीने हा तरी चांगलाच होता. यार पाणी पण ना, तर याला हे कुठचं हे नाही लावलं मी, सगळं पॅन्टवरती उठलं. खराब पाणी स्टिकर कुठं लावलं त्यांनी, 500 आयडिया लावली. ये होय नंबर आयडिया लावली त्यांनी, मस्त लॅमिनेट केलं आहे. ले काढला त्यांनी, क्लिप लावून केलं मस्त पैकी, टेन्शनच नाही. नाशिल ना वर. पण एक सांगू इच्छितो असं की मी जे मगाशी बोललो की डेलीची हेक्टिक लाईफ, खूप ट्रॅफिक वगैरे ट्रॅफिकच नाही हे लगा या ट्रॅफिकने तोंडावर पाडलं. नाही तर रोज इथे एवढं ट्रॅफिक असतं विचारायला नको. तो कुत्रा होता ना आता मगाशी दिसलेला, त्या कुत्र्याला बोललो तिकडून जे ट्रॅफिक स्टार्ट होतं ते पार त्या कोपऱ्यापर्यंत. ही आमची शाळा, इंडियन एज्युकेशन. या शाळेत मी 5वी ते 10वीचं वर्ष काढलं इकडे. आता मिररमध्ये लक्ष नव्हतं, तो अचानक आला बसवाला. आणि ते इलेक्ट्रिक बसचा प्रॉब्लेम आहे ना की आवाजच येत नाही. चक्क बाजूला तेव्हा मला कळलं की आई शपथ बाजूला, आणि तिने हॉर्न दिला. काही ना काहीतरी कामं चालूच असतात. पावसाळा संपला की सगळ्यांची कामं सुरू. लक्स लिहिलं त्याने, लक्स साबण. पण साबणाची ॲड का करेल तू बाई? वॅगनार टाकून टाकतोय बाई. चला हो. इथे एक 500 बबन कामं चालू आहे नुसती. त्याचं पण नगरसेवक फुल कामं करू शकतो, आमदार करू शकतो, नगरसेवक. ट्रॅफिक ऑन टॉप. तर बघा मंडळी, मी म्हटलं होतं ना ट्रॅफिक तर असणारच ना मेरी जान. ट्रॅफिकसाठी दुसरा पर्यायी मार्ग आपण शोधणार आहोत वरतून. हो, कारण खालून रॉंग वेनी नाही टाकू शकत, तिकडे हवालदार असतो.
कमी होते यार. नसता तर ठीक आहे, पण असला तर यार तुमच्यासमोर कसं रॉंग वेळी टाकू ना. आता तर राईट पण दिले की बाई फोटो काढ, आम्हाला पाठवा साईडवरती काय करतोय तू. तुम्ही अख्खा व्हिडिओ टाकला तर पाहते. मला तुम्ही सांगितलं नाही मागचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. तर तुमचं ओपिनियन कळलं असतं तर बरं झालं असतं. की जो मी मुद्दा मांडला तो बरोबर होता की चुकीचा होता की ॲव्हरेज होता. माझ्या बरेच शब्दांना फंबल होतं ते, जीभ जड झाल्यासारखं वाटतंय मला. पनीरची भाजी पडली. तर या ट्रॅफिकमध्ये वाचण्यासाठी आपण जाणार आहोत त्या ॲक्टिवा सोबत. अरे कावळ्या कावळा शिवला दादू. हा एवढा मोबाईल म्हणजे आत्ताच मोठा सिग्नल सुटलेला असावा. One hour later. 2 hours later. तर एकंदरीत त्या ट्रॅफिक म्हणण्यापेक्षा त्या रस्त्यावर मात करून आपण पुढे आलेलो आहोत एकदाचे. यायला जाम हैराणी आहे या गोष्टीचं माहिती आहे. कारण तिथे तर त्या सरळ सरळ गेलो असतो ना तर जवळपास ट्रॅफिकमध्येच बराचसा वेळ गेला असता माझा. म्हणून मला मधनं मग काहीतरी मारावं लागतो असा शॉर्टकट. सेफ नाही, रिस्क आहे माहिती आहे, पण करणार काय, दुसरा पर्याय नाही ना. पण शेवटी थांबून आलो ना, थोडी की लगेच काय काढला टर्न आणि घेतला भरभर करतो असं तर नाही ना. या ट्रॅफिकमधून आम्हाला कळतं की जीवनाचा पैलू की वेळ आल्याशिवाय किंवा एखादी संधी मिळाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तर त्या संधीची वाट बघा. वा इथे पण ते बाकीच्या लोकांसाठी डेलीचं ट्रॅफिक म्हणजे नॉर्मल असेल, पण यातून शिकायला भेटतंय. रेग्युलर काका नाहीत, आता दुसरे काका आले. तर मंडळी भेटू आपण आता संध्याकाळी ऑफिस टू होम, जिथे एनर्जी तर 0 असेल पण हंगर 100 न 105%. ये बोय लाईट वेट बेबी. मग तुम्हाला मी आज संध्याकाळी निघाल्यानंतर हा जो पुढचा सफर आहे तो दाखवीन.
की संध्याकाळी ऑफिसमधून घरी गेल्यावर काय असतो माझा रूट. तर भेटूत पुन्हा अशाच एक्साइटिंग गोष्टीसाठी. रामकृष्ण हरी.